तर मित्रांनो अचानक गाडी पंक्चर झाली. स्टेपनी आहे सोबत, आता बदलूत. स्पीड नव्हती गाडी, उतरायला गाडी होती, कंट्रोल केली लगेच. आता स्टेपनी बदलायला लागेल. आणि काय झालं काय कळलं नाही, अचानकच काय दबलं आहे, काहीच हवा नाही त्यात. तर आपण जॉक लावलं आहे, इथे जॉक लावलं आहे बघा. तर आधी चारी नटा खोलल्यात आपण. आता नट ढिल्या करून घ्यायचे, नंतर पुन्हा स्टिपनी वर घ्यायची. म्हणजे कसं नट काढायला सोपं जातं आपल्याला. ब्रेकवर पाहिजे, ब्रेकवर खाली ब्रेकवर पाहिजे. दिला ना. अचानक गाडी पुढे गेली, पण आता गाडी जॉब पूर्ण खाली करावी लागते. जॉकवर लावला होता, पण गेअरमध्ये गाडी असताना पण पुढे गेली. त्यासाठी आपण दगड लावला लागेल जॉब टायर खाली. दगड आहे का बघू, ती दगड आहे. आता काय आता जॉक चढवतो नाही, ह्याच्यावर चढवतो जॉक या साईडला. टायर काढले. आता आपण टायरला झालं काय हे काढायला. अचानक पंक्चर झाले. कुठलं तर नाही कुठे काही. तर आता स्टेपनी लावतो आपण. समोर जाऊ का काढावं लागेल त्याला. टायरमध्ये हवा असल्यामुळे थोडं अजून स्टेपनीवर घ्यावं लागेल आपल्याला गाडी. पट्टी लावून टाकायची लगेच. स्प्रिंग वायसर असते ते. त्यामुळं कधी पण स्टेपनी जवळ ठेवायची मित्रांनो. नाहीतर हेच जर कुठं आड राहणार असलो किंवा बाहेर जर कुठं असलो तर लग परेशान झाली असते आपली. मुक्कामच करायला लागला असता आपल्याला उजेड होत. आता टायर बसले पूर्ण.
आता आपण स्टेपल उतरू खाली. आता स्टेपने आपण पूर्ण काढली स्टेपली टूथ साईडला आणि जे आपण 4 अटॅचमेंट आहे मित्रांनो. ते बघा एमर्जन्सी टायर होतं त्यामुळे आपलं काम चालू आहे. चला मित्रांनो बाय.